त्याच्यात तापायची सुटकाटे ती ते खालून खालून हां सुटकाटे खालून निघाले पायपातून शेवटी पायपाची तुम्ही फोकस हां एक मिनिट तुम्ही खाली दाबा कोबरा बाय काय पळून त्या भरणीत बस मोठा ते बोकडातून तोंड काढवत्या ना थैलीच्या ते काय तेवढं त्यांना लागते मी सर खिचले पडतो हा ते बस त्याची नाही सगळेच इकडे कलर तिकडे नाही कलर पाळले होते रे भोकडे बाबा हा मोठं करणार होतं भोकडे धामीने नाही तुम्ही ते पिवळा म्हणता ना धामी ना जे काय आपलं पिवळं जे ते कोणतं मी नाही म्हणलं नागी म्हणून पाणी घ्या पाणी पाणी कार बोलतो बाटली घेते खूप हे पण कर घे मौन घेन रे मौन घे ना शिजला ती मग शिजला ना हो ना दिसतो आता शांत झालो पिलं पाणी ते जोरात ना सर पाणी घ्या पाणी पिताना व्हिडिओ घ्या
झाला शांत आज किती बघू शकता मित्रांनो, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आपण सक्सेसफुलपणे रेस्क्यू केलेला आहे. त्या दादांचे पहिल्यांदा धन्यवाद म्हणावं, कारण त्यांनी एक बेजुबानाला जीव दिलेला आहे. कारण की मित्रांनो, या बेजुबानांचं कोणी नसतंय आणि त्यासाठी आम्ही असतो मित्रांनो. कारण की अन्नलिकेचा महत्त्वाचा घटक म्हणजे साप. कारण की सापाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. कारण की जेवढाच जगण्याचा अधिकार आपल्याला आहे तेवढाच जगण्याचा अधिकार बी त्यांना आहे. तर जेणेकरून असे साप दिसले तर मारू नका. कारण की हा एक न्यूरोटॉक्सिन नावाचा म्हणजे कोब्रा जातीचा विषारी साप आहे. जेणेकरून त्याला मराठीमध्ये नाग, हिंदीमध्ये नाजा म्हणतात मित्रांनो. त्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असते जे माणसाच्या बॉडी क्लायमेट नर्वस सिस्टम मज्जासंस्थेवर काम करते. असे साप दिसले, चावले वगैरे कुठं झाडफूक बाबा किंवाच्या नांदी लागू नका. जिथे विषबाधाची स्टेटमेंट मिळेल तुम्हाला ग्रामीण रुग्णालयात अवेलेबल ASV अवेलेबल असते आपल्या ठिकाणी, स्नेक बाईट म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला विषबाधाची स्टेटमेंट भेटेल त्या ठिकाणी तुम्ही जा. लवकरच याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल मित्रांनो. काम आवडलं तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.